नमस्कार, कसे आहे तुम्ही? मी किरण सोनार, मी IBN लोकमतला असतो. मला मुलांबरोबर म्हणजे जे कॉलेजचे यंगस्टर बरोबर राहायला आवडतं म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. त्याचबरोबर एक NGO पण चालवतो आम्ही. आमचे मीडियातलेच काही जण आहेत, आनंदी सहवास नावाने, जो सरांनी उल्लेख केला होता. त्यातून आम्ही जे ग्रामीण भागातले मुलं आहेत, पेठ, सुरगाणा, दिंडोरी भागातले, तिथले मुलं आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतो. काय पैसे जास्त आहे म्हणून नाही घेत, एक समाजाला काहीतरी द्यायला लागतं म्हणून घेतो. तर हे माझं आवडतं क्षेत्र आहे म्हणून मी ते करतोय. पण मी ऍक्च्युली नाशिकमध्ये असे भरपूर लेक्चर्स घेतले. पहिले स्कूलमध्ये घ्यायचो, नंतर मी कॉलेजमध्ये यायला लागलो. इंजिनिअरिंगच्या मुलांशी बोलणं याच्यात तर मला खूप मजा येते आणि तुम्हाला पण मजा येईलच, गॅरंटेड. मला माहिती आहे की या वयामध्ये काही कोणी शहाणपणाचं सांगितलेलं आवडत नाही. त्याच्यामुळे मी काही सांगणार पण नाही तुम्हाला. मी काही आसाराम बापू नाहीये, प्रवचन देईल आणि निघून जाईल. आपल्याला सेशन व्हेरी इंटरॅक्टिव्ह राहील. मी कमी बोलेल, तुम्ही जास्त बोलाल. प्लस गेम राहील. तुम्ही जे आज सांगणार आहे प्रत्येक जण काही ना काही बोलेल. मला वाटतं की एवढे जण जर बोलायचं ठरवलं तर वेळ खूप लागेल, पण आपण बघू कसं आपण घेऊ. तर ते जे तुम्ही बोलाल, ते जे तुम्ही रिॲक्ट करणार, ते जे तुम्ही सांगणार, हे इथंच दिसणार आहे आज की ते जे तुम्ही ठरवताय, जे तुम्ही बोलताय, ते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे का नाही हे तुम्हीच ठरवणार आहात. तर जे मागं बसलेले आहेत त्यांना ऐकायला येतंय, पण त्यांनी याचा अर्थ समजायचं नाही की आम्ही मागं बसलेलो आहे म्हणून आम्ही म्हणतात ना, ते ऍक्च्युली काही मुलं लेट आले, ते आले असते पुढे जर कधी पुढे जागा खाली असत्या तर, पण अजून जागा खाली येऊ शकता पुढे. प्रॉब्लेम काय असतो माहिती का, मागे बसणाऱ्यांना असं वाटतं कि आपल्याला दिमाग को टेंशन नहीं चाहिए भाई, हम पीछे बैठेंगे और आगे का एंजॉयमेंट लेंगे और अपने को क्या है आंसर भी देने की जरूरत नहीं है. वो सिर्फ बोलेंगे, हम सुनेंगे, हो सके तो लेंगे, नहीं तो आधा छोड़ देंगे. असं काही नाहीये. पण याचा अर्थ असा पण नाही की पुढचे खूप अतिहुशार आहे. त्याच्यामुळे पुढच्यांनी असं समजायचं नाही की आम्ही खूपच हुशार आहे म्हणून आम्ही उत्तर द्यायला पुढे बसलेलो आहे. कारण तुम्हाला सांगतो की आपल्या देशाचं नेतृत्व मागचे बेंचवर बसणारे लोक करतात. तुम्ही प्रत्येक पण टाळ्या वाजवला आनंद वाटला, पण मागच्यांनी कधीतरी पुढे यावं लागेल. लाईफ मध्ये विचार करावा लागेल की आता मला यांना सगळ्यांना मागं टाकून पुढे यायचंय, भाग मिखा भाग व्हावा लागणार. ओके, तर सर म्हणून प्रिन्सिपल असते तर बरं झाले असते, आपण लगेच ऍक्नॉलेज करून टाकलं असतं. पण ते मी बिचारे नवीनच आलेले आहे. कारण मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो त्यावेळेस त्यांना हाच पहिले प्रश्न विचारला की सर आपने बच्चों से इंटरेक्शन किया है क्या अभी तक. तर ते म्हणजे जस्ट जॉईन झाले, ऍडमिशन प्रोसेस आहे, पण ह्या कार्यक्रमामुळे मला कळेल मुलं कशी. मुलांनी फुल ट्रेलर सगळं पिक्चर टाकून दिलं. त्याच्यामुळे आता आपल्याला मला एक पिक्चर बघायला भेटेल, मला आवडेल पण. ओके, तर आपल्याला मीच बोलत राहणार असं होणार नाही. मी पहिलेच सांगितलं होतं, इंजिनिअरिंग म्हणजे फायनल इयर असंच आपण म्हणतो. पण इंजिनिअरिंग केल्यानंतर काय असा प्रश्न सगळ्यांना विचारला जातो. पण इंजिनिअरिंग म्हणजे खरं सांगायचं का, जे सर बोलले, जस्ट यू आर ग्रॅज्युएट. तुम्ही फक्त ग्रॅज्युएट आहे, फक्त ग्रॅज्युएट. त्याच्यानंतर तुमची लाईफ खरी स्टार्ट होते आणि तिथून तुम्हाला काम करायचंय. तर मला तेच विचारायचं की तुम्हाला काय करायचंय, इंजिनिअरिंग का करायचं त्याचा मी पॅटर्न पण सांगणार आहे. खूप मजेशीर पॅटर्न आहे आजचा लाईफचा. जे आज लोक इंजिनिअरिंगला एवढी डिमांड आहे ना, ती का डिमांड आहे ते पण सांगणार आहे. आपण काही प्रातिनिधिक स्वरूपात किंवा सगळ्यांकडनंच घेईल, लाईनीत 1 बाय 1 घेणार आपण. तुम्हाला सांगायचंय, ओके, तुम्हाला सांगायचंय तुमचं नाव, तुम्ही कोणत्या याच्यात आहे, म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल वगैरे काय असेल तुमचं ते, प्लस तुम्हाला काय बनायचंय, तुमचा एम्बिशन्स काय, आणि तुम्ही जे सांगणार आहे ते विचारपूर्वक सांगा. कारण तुम्ही काय सांगतात हे त्याच्यावरती नंतर मागं खूप
ऑब्झर्वेशन होणार आहे. आणि ते कसं होईल ते पण मी तुम्हाला नंतर सांगेल. तर आपण स्टार्ट विथ लास्ट, कारण आपल्याला लास्ट मध्ये जास्त इंटरेस्ट आहे की नाही. तर आपण इथून स्टार्ट करू. ओके. आणि झटकेपट सांगायचंय, कारण तुम्हाला सांगू का, तुम्हाला मी सांगतो, प्रत्येकाला आहे ना, प्रत्येकाला इथं प्रत्येक जण एकमेकांना ओळखतं का मला नाही माहिती, पण ओळखत नसतील तर आता ओळखायला लागतील. आणि प्रत्येकाला माहिती पाहिजे की त्याला काय करायचं आणि तिला काय करायचंय. त्याच्यामुळे तुम्ही ना एकदम व्यवस्थित सांगा. इज्जत का कचरा नहीं होना चाहिए. हा बोलो भाई, लेकिन ऐसा भी मत बोलो कि बहुत कुछ ऊपर का होगा. माझं नाव शुभम भाई, मी आता इलेक्ट्रिकलला आहे, TYला इलेक्ट्रिकलमध्ये. आणि मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचं आहे. फोटोग्राफर? येस. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. 3 इडियट पाहिला का? आधीपासून होतं सर. तो इंजिनिअरिंग का करतोय? घरच्यांनी लात मारून आपलं दिलं. Hello friends, my name is Pritesh Rajveer Satpute and I want to do a business in electrical engineering. जॉब? Business. गुड. जोरात बिग हँड. का बिग हँड सांगितलं माहिती का? आवडला म्हणून नाही, त्यांनी चांगल्या आवाजात सांगितलं. Hello friends, my name is Akshay Karmarkar and I'm in 3rd year electrical and I want to do job afterwards. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्वप्नील सांगळे आणि मी 3rd इयर इलेक्ट्रिकल्स आहे. मला इंजिनिअरिंग झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन करिअर. कोणती स्पर्धा परीक्षा? एमपीएससी झाल्यावर काय होतं? काय होतं का? नाही, इट्स अ व्हेरी सिरियस क्वेश्चन. फॅशन म्हणून एमपीएससी करायचं का मला काही बनायचं म्हणून एमपीएससी करायचं? काय बनायचं? DYSP. सगळं कोणी सांगितलं DYSP बनायचंय? कोण आहे खालचा? कुठं बनायचंय? नेक्स्ट. हा, येस. माझं नाव हर्षल भास्कर पवार. मी 3rd इयर मेकॅनिकलमध्ये पुढे बिझनेस स्टार्ट करणार आहे. कसला? हे सगळे जॉब करणारे, पण यांना जॉब दिला पाहिजे. अरे वा, एकदम राईट बोलला, एकदम राईट, एकदम 100% वाली बोलला. नेक्स्ट. सर जरा मुलींकडे घ्या जरा, मला मुलींनी शिकवलं. Hello, my name is Gayatri Lohar. I want to job after engineering. आफ्टर इंजिनिअरिंग. ओके. तुम्ही नाही का इंजिनिअरिंगला? मला वाटलं काय शिक्षक म्हणून जॉईन आहे का? घ्या. बोला. Hello sir, हाँ. my name is Vaibhavi Mohite and I would like to job in MSCB. MSCB? Yes. घरी कोणी आहे MSCB ला? Relatives are. मग काय लाईट आवडते म्हणून MSCB जायचं? नाही, असं मला एकदम स्पेसिफिक MSCB ला जायचं असं का? मी इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये ना, सो मी MSCB इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये जायला. बरं, ठीक आहे. मी येईल नंतर बोलायला त्याच्यावरती. ओके. Hello sir, my name is Mansi Shimpi. After completing my engineering, I want to do archaeology. काय? Archaeology. म्हणजे काय? पुरातत्व हा? हिस्ट्रीशी रिलेटेड branch. ठीक आहे. नवीन काही रिसर्च मी नाही ऐकलं. काय असतं का? ऍस्ट्रोलॉजी. अच्छा, हे असं ज्योतिष. ओके. बोल. ऐका. हे बघ, मला पण नवीन शब्द ऐकायला भेटला. मला ऍक्च्युअली ऐकायला नाही गेलं, कारण माझं कदाचित कानाचं ऑपरेशन झालेलं आहे. पण काय मला कळवून घ्यायचं ना, कारण एवढं मी ऐकलं नव्हतं म्हणून. सर, आर्किओलॉजी म्हणजे हिस्ट्रीशी रिलेव्हंट ब्रांच आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पुरातत्व उत्खनन असं आहे त्याचं मराठीत अर्थ. तर त्याच्यामध्ये पूर्ण आपल्याला हिस्ट्रीशी म्हणजे आपण ते ग्रीक ममीज वगैरे ते फाइंड आउट त्याच्यावर रिसर्च केला जातो. मराठी बोलते की चांगली तू? बोलायचं ना. जळगावची का? हा, ओके. Myself Payal Bhose. I want to become animator.
त्यांना समजलं नाही ॲनिमेटर, सांग त्यांना. सांग, ऐकायचंय का? सांग. ॲनिमेटर म्हणजे ॲनिमेशनचे जे करतात त्याला. कळलं? हा. माझं नाव धनुश्री जाधव. डिग्री कंप्लीट झाल्यावर मला M.Tech करायचं आहे आणि त्याच्यानंतर मला एनर्जी ऑडिटर बनायचं आहे. ऑडिटर. माझं नाव अमृता गित. मला इंजिनिअरिंग कम्प्लीट करून UPSC देऊन IFS व्हायचं आहे. IFS फॉरेस्ट ऑफिसर. अरे बाबा, डिपार्टमेंट फिक्स आहे. ओके, आता मला याच्यात सगळ्यांचे मला इच्छा खरंच ऐकून घ्यायची की कोणाला काय बनायचंय, पण असं कोणी आहे की त्याला वाटतं मला सांगायचंय सगळ्यांसमोर? येस. माझं नाव नयन बबन आगळे. मला मिलिटरीसाठी काहीतरी करायचं आहे, पण मी स्वतःचा बिझनेस करणार आहे आणि पुढे मदत म्हणून मिलिटरीमध्ये मला काहीतरी डोनेशन करण्याची इच्छा आहे. ओके, जवानांसाठी. हो, कारण ते आपल्यासाठी स्वतःचा जीवाचा. बोलेल. अजून कोणाला काहीतरी वाटतं की मला हे करायचं? या फोरम मध्ये ना, बरं का, या फोरम मध्ये मी सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातले काही राहून गेले, पण ज्यांना काही वाटतं की मला हे करायचं ते बोलू शकतात. कारण त्याचं कारण असं सांगतो, ज्याला खरंच करायचं असतं ना तो या फोरम मध्ये बोलतो. तुम्ही पिक्चर पाहिलाय 3 इडियट? 3 इडियट मध्ये ना तो सांगतो, हो काय नाव त्याचं, चतुर, तो सांगतो की आपण ह्या तारखेला भेटणार आणि ह्या तारखेला कोण कुठं राहणार ते आपण ठरवणार आहे. 5 सप्टेंबर, सॉरी तुमच्या बरोबर लक्षात येईल. तर 5 सप्टेंबरला भेटणार आणि मग आपण ठरवायचं, तुम्ही तुझा रस्ता निवड, तू पण तुझा रस्ता निवड, पण मी सांगतो 5 तारखेला भेटायचं आणि मग ठरवायचं की कोण कुठं आहे आणि कोण किती भारी, असं ते सांगण्याचा उद्देश असतो. आज जे तुम्ही सांगताय ना, हे गॅरंटी देतो, आज जे मागची मुलं आहेत त्यांनी वरती जायची गरज नाही. मी इकडे पण येतो, मला ऍक्च्युली इथं बोलायला आवडेल, पण त्यांना मी दिसणार नाही या खांबामुळे, म्हणून मी इकडे आलो. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सांगत होतो की 5 सप्टेंबर तो सांगतो, तुम्ही जे आज सांगितलंय ना, जे आज तुम्ही सांगितलंय की ज्यांनी सांगितलं की मला MBA व्हायचं, कोणी सांगितलं मला MPSC व्हायचं, मला UPSC व्हायचं, कोणी सांगितलं मला कलेक्टर व्हायचं, कोणी सांगितलं मला जवानांसाठी काय करायचं, कोणी म्हटलं मला नोकरी टाकायची कारण यांना जॉब द्यायची मला. ओके, पण गॅरंटी देतो मी, आजकालचं सगळं सोशल मीडियामुळे सगळेजण एकमेकांच्या टचमध्ये राहतात आणि 2025, आता 2017 चालू आहे, 2025ला तुम्ही काय बनलेले नाही आणि तुम्ही आज इथे काय बोललेले नाही हे तुमच्या बरोबर लक्षात आहे. तर आत्ताचा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, आत्ता तुम्ही 100% भेटणार आहे आणि 100% भेटल्यावरती तुम्हाला आजचा दिवस जरूर आठवेल, जे मी एकदम स्ट्रॉंगली सांगितलेलं आहे की मी हे होणार आणि कदाचित तो जर झाला तर तो सांगेल पण मी म्हणून सांगतोय की तुम्हाला काय एखादा तरी असं चॅलेंजिंग आहे की तो म्हणेल की यस मी बनणार, हाय असं कोणी बोलणार? हे मी सांगितलंय, पण त्याला ऑपॉर्च्युनिटी आली, पण त्याला एक्सप्रेस व्हायचं बाकी आहे आणि त्याला असं वाटतं यस आय कॅन डू. येस. माझं नाव आशुतोष पानगावणे. मला राजकारणात जायचंय पहिलं म्हणजे, आणि मुलांसाठी कॉलेज खोलायचंय सर. सगळ्यांना असं वाटतं की राजकारण म्हणजे आपला खेळच नाही, म्हणजे खेळ नाही, तसं नाही, खेळ नाही, राजकारण म्हणजे बदमाशांचा अड्डा. पण आज आपल्या देशात चांगल्या माणसांची गरज आहे. आता तो चांगला का नाही नंतर ठरेल, शाख कॉलेज चालू झाल्यावरती. अजून कोणी आहे का? कोणतरी उठलं होतं. येस. मला मिस्टर इंडिया व्हायचंय, बॉडी बिल्डिंग. मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंग. मिस्टर
मिस्टर इंडिया म्हणजे गायब व्हायचं. कारण मला मिस्टर इंडिया म्हणजे तेवढंच माहिती, मी कोणी नाही हे असं. ओके, अजून आपल्याला असंच इंटरॅक्टिव्ह सेशन राहणार आहे. त्याच्यातून तुमचा अर्थ सांगणार आहे मी, आणि जे कोणी काही बोलताय ना आज ते पण कळतील एंडला. बोला. माझं नाव महेश पाटील. हा, मी डिग्री नंतर IRS ऑफिसर व्हायचं ठरवलं आहे, इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेस. ओके, काय करावं लागतं त्यांनी विचारलं. येस येस सर, तू जे सांगतोय ना, ओके, याच्यातलं आहे ना 50% लोकांना माहिती नाही खरंच काय करावं लागतं, आणि त्यांना माहिती कळली पाहिजे. ओके, याच्यासाठी एक बॅचलर डिग्री पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही एक UPSC ची परीक्षा क्रॅक करता, आणि त्यानंतर US गव्हर्नमेंट कंपनी, युएसचं गव्हर्नमेंट जे आहे त्यानुसार तुमचं तुम्ही IRS म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून तुमचे सिलेक्शन होतं. त्यानंतर जेवढे काही टॅक्सेस आहेत आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं, आणि ते टॅक्सेस म्हणजे कलेक्शन करण्याचं काम तो IRS ऑफिसरकडे असतं. ऑल इंडिया म्हणजे पूर्ण भारतातलं पूर्ण रेव्हेन्यू जे आहे त्याचं पूर्ण ऑडिट करायचं ते काम करतात. ओके, अजून कोणी आहे? येस सर, मला UPSC थ्रू IPS ऑफिसर व्हायचं. IPS किंवा UPSC? UPSC IPS ऑफिसर. IPS ला काय डिसाईड काय व्हायचं? IPS ऑफिसर इंडियन पोलीस सर्व्हिस. एक्झॅक्ट कशात? पोलीस सर्व्हिस. पोलीस सर्व्हिस. पोलीस कमिशनर. येस. ओके, नेक्स्ट कोणी आहे? ओके, ठीक आहे. आता जे तुम्ही सांगितलं ना, बऱ्याच लोकांनी सांगितलं जॉब करायचा आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला इंजिनिअरिंगचा पॅटर्न सांगतो. तुम्ही 10वी 12वीला असता, इंजिनिअरिंग का घेता माहिती का? इंजिनिअरिंग 2 कारणास्तव घेता. एक तर 10वी 12वी मध्ये खूप चांगले मार्क पडतात, ऑप्शन काहीच नसतो आपल्यासमोर, कारण आपली आई वडिलांची इज्जत. मुलाला सांगायला होतं ना की आमचा मुलगा इंजिनिअरिंगला जातो, काय ते अजून मेडिकल, म्हणून खूप चांगले मार्क पडले की तो इंजिनिअरला ढकललाच गेला. त्याच्यानंतर दुसरं सेटल. हे अशी इंजिनिअरिंगला येतात आई वडिलांनी सांगितलेले, आणि एक सेटल होण्याच्या दृष्टीने येतात. आणि जी तिसरी एक्स्ट्रीम लेवल आहे ती आपण नंतर बोलू. तर आपण मार्क कशासाठी मिळवतो माहितीये? चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटावं म्हणून. चांगल्या कॉलेजला का बरं घेतो माहिती ऍडमिशन? ओके, कॅम्पस चांगलं लागतं. कॅम्पस म्हणजे मुला मुलींनी गार्डन मध्ये फिरायचं नाही. प्लेसमेंट जे आपले सोरोदे साहेब करतात. ओके, कॅम्पस चांगलं लागतं, आणि कॅम्पस चांगलं लागल्यावर त्यांना असं लागतं की माझ्या फायनल इयरला मला गॅरेंटेड जॉब भेटला पाहिजे, अशाच कॉलेजला मी ऍडमिशन घेईन. वाटल्यास तर बापाचे 2-5 लाख रुपये गटवणार, पण मला असंच पाहिजे, कारण मला चांगली नोकरी पाहिजे असते. तर आपण चांगल्या कॉलेजला का ऍडमिशन घेतो? चांगल्या जॉबसाठी. बर, चांगलं जॉब म्हणजे काय? याचा अर्थ काय? सेटल. बरं, चांगलं जॉब म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चांगला पगार. चांगला पगार, एकदम भारी. तर मी एकाला असं इंटरॅक्शन सेशन मध्ये एकाला विचारलं किती अपेक्षा आहे, चांगलं म्हणजे किती, कमीत कमी काय असेल ते. तर त्याने सांगितलं 7-8 लाख रुपयात ऍडजस्ट करू. तर एवढी ऍडजस्ट करणारी पिढी आपली आलेली आज 7-8 लाख रुपये. बरं, भाऊला लागला 7-8 लाख रुपयाचा जॉब, इंजिनियर होतो, 7-8 लाख रुपयाचा जॉब असतो, निश्चित असतो, पुण्यातच लागतो. आजकालचा असं फिक्स झालं, नाशिकमध्ये कोणी राहतच नाही. मग पुण्याला जातात, मग त्याला लागते छोकरी म्हणजे लग्न. लग्नाच्या वेळेस मग परत मुलगी इंजिनियर, मग तिचे 7-8 लाख, हिचे 7-8 लाख, याचे म्हणजे किती झाले हिशोब करू आपण. 15 लाख, 16 लाख. ओके, मग काय होतं? 16 लाख रुपये पगार. पहिले भाड्याच्या खोलीत राहतो, मग सासऱ्याला सांगतो तुमची पोरगी एवढी लाख मोलाची, एवढी सुंदर, तिला चांगलं घर पाहिजे. तर मग स्वतःच्या बापाचे कमी पैसे आणि सासऱ्याचे जास्त पैसे, याच्यातून एक मस्तपैकी फ्लॅट. बंगला नाही यार, पुण्यात बंगला थोडा अवघड आहे. फ्लॅट, कारण पुण्यात जरी फ्लॅट घ्यायला गेलं तरी 70-80 लाखाच्या आसपास जातो, आणि त्याच्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे 20 लाख रुपये तरी पाहिजे डाऊन पेमेंट.
त्याच्यामुळे आपला बाप तर काही एवढं देणार नाही, आपल्याला माहिती असतं. मग आपण काय करतो, सासऱ्याला सांगतो, भाऊ तुझी पोरगी एवढी चांगली आहे, तिला एवढी, तो जो आणतो मग लाडात वाढलेली आहे, तिला तर आम्ही काही कमी केलं नाही, तिला सगळं काही दिलं, मग तुला आम्ही एकदम जागच्या जागी दिलंय, हे जे तुम्ही वापरता ना हे तर आधी कधीच वापरून बसले सगळं. ओके, तर ते तिला सगळं एक्सपोर्ट क्वालिटीचं जे काय असतं ना कॉस्मॅटिक ते वापरायचं असतं, त्याच्यामुळे तिला पण त्या स्टँडर्डनी मेंटेन राहायचं असतं. मग फ्लॅट होतो. ओके, मग खरा कार्यक्रम चालू होतो. कार्यक्रम ओके, तर ऐका ऐका ऐका, खरा कार्यक्रम कोणता? वस्तू घेण्याचा. ओके, वस्तू घेण्याचा कार्यक्रम चालू होतो. तर ओके, वस्तू ते घेतो, एक एक वस्तू घे, मस्त म्हणजे घरात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, काय असेल नसेल ते किरकोळ मॅटर झाले आजकाल. फ्रीज, वॉशिंग मशीन, मँगो जाऊन ऍपल येतो, मोबाईल, त्याच्यानंतर सगळं एकदम ब्रँडेड. एक बी वस्तू विदाऊट ब्रँडेड अंगावरती शोभतच नाही, ना मुलीच्या ना मुलाच्या, सगळंच A to Z. मग काय होतं, मग परत मग ते तुम्हाला जे लागलं होतं हम दो हमारे दो, ते पण चालू होतं. ओके, मग म्हणजे मला ठीक आहे, तर आपल्या हा इंजिनिअरिंगचा पॅटर्न असा पॅटर्न चालतो. मला सांगा, इंजिनिअरिंग आपण मार्क मिळवण्यासाठी करत असतो. सुरुवातीला आपला गोल काय असतो? मार्क मिळवणे. पण आपण एंड कशावर करतोय? वस्तू घेण्यावर. वस्तू घेण्यावर एंड करतोय. आपली लाईफ मार्क मिळवण्याची वस्तू घेण्यापुरतं आहे का? जर तशी असेल तर काही म्हणजे ते म्हणतात ना, आणि सेटल, तुम्ही म्हणता ना सेटल. आपल्या देशामध्ये कोणत्याही आई वडिलांना विचारलं मुलगा काय करतो, काय नाही, नोकरीला आहे, सून पण जाते, किंवा एखादी हे असेल मुलगी काय करते, काय नाही, मस्त जॉब, हुशारच होती पहिल्यापासून, मस्त की नोकरीला लागली, ते हजबंड पण तिच्या नोकरीला जातात, 2 पोरं, 1 मुलगा 1 मुलगी, आयुष्य सेटल. असं आमचं लाईफ, असं आपलं इंडिया. आणि सेटल म्हणतात. सेटल कोण होतं माहिती का? सेटल मुर्दे सेटल होतात, प्रेत सेटल होतात. कारण आता हे सगळे कॉलेजचे पोरं पोरी आमच्या वेळेस असे डॉयला घ्यायचे, तू सेटल होऊन जाय, तुझ्या बरोबर लगेच लग्न करायचं. पण असं येतात का मुलींकडनं मुलांकडनं? येतात, माहिती मला. तर असे हे सेटल होतात. आयुष्य सेटल होण्यासाठी नसतं, आयुष्य खळखळून जगण्यासाठी असतं. आयुष्य खळखळून जगण्यासाठी असतं. आपण इंजिनिअरिंग करतो, आपण ग्रॅज्युएशन करतो फक्त आणि फक्त, आणि लगेच प्लेसमेंटला लागतो, नोकरीला लागतो. आपण नोकरीसाठी इंजिनिअरिंग केलंय, खरं आयुष्यामध्ये वस्तू घेण्यापेक्षा कर्तृत्व निर्माण करण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे की आपलं काय कर्तृत्व. माणसाचे 2च याच्यावर पॅरामीटर असतं. जॉब करतो त्याला कोणी ग्राह्यही धरत नाही लाईफमध्ये. वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होतो, पेन्शन घेतो आणि मरून जातो, असं शिवाजीराजे भोसलेमध्ये सांगितलं. आणि हे पण असंच होतं तुमचं इंजिनिअरिंग नंतर. इंजिनिअरिंग कशासाठी करतात? इंजिनिअरिंग काय करतात, का करतात? मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट नाही आहे, तर तुमची डिग्री काहीच मॅटर नाही करत. डिग्री नेव्हर मॅटर युअर प्रोफेशन. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे इंजिनिअरिंग करताय ना, हे जस्ट डिग्री करताय. आणि जे लोक इथं हा विचार करून आलंय की मला घरची जबाबदारी आहे, आई वडिलांनी कर्ज काढून इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मला याच्यानंतर जॉबच करायचा आहे, मला लग्न करायचंय आणि आईला सून आणून द्यायची, असा काही विचार करत असेल तर तो विचार सोडा. कारण अजून तुमचं आयुष्य आत्ताशी सुरुवात झालेली. करिअर तुम्ही घरच्यांना जेव्हा सांगाल ना की मला इंजिनिअरिंग नंतर अजून काही करायचं आहे, 100% तुम्ही मोठे व्हाल. आपल्याला जॉब करायचा आहे हे जेव्हा तुम्ही विचार करतात ना, त्यापेक्षा आपल्याला कर्तृत्व करायचं आहे, आपल्याला देश निर्माण करायचं आहे. इंजिनिअरिंग
हा इंजिनिअरिंग काय असतं माहिती आहे? इंजिनिअरिंग म्हणजे टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग म्हणजे इनोव्हेशन. आपल्या देशात जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 4% कमीत कमीत लोक इंजिनिअरिंग होतात. 4% सांगतोय मी, आणि खूप खूप येते क्वांटिटी. आपल्या वर्ल्ड सिनॉरिओ जो आहे ना वर्ल्ड, त्याच्यात सगळ्यात जास्त इंजिनियर इंडियात घडत आहे. पण आज आपला देश लीडर आहे का? नाही. का नाही? कारण इंजिनिअरिंग झालेले मुलं, इंजिनिअरिंगला मुलांना असलेल्यांना फक्त एकच आयुष्यात आहे की मला सेटल व्हायचंय, मला नोकरी करायची. कोणीही तयार नाहीये. प्रत्येकाला इथं कॉम्प्युटरवाले आहे का? आयटी नाही. आयटी वाल्यांचं काय असतं माहितीये? कॉम्प्युटर आयटी मीटिंग. मला इन्फोसिस मध्ये जॉब पाहिजे. इन्फोसिस मध्ये जॉब भेटला की स्वर्ग 2 बोटच राहतं त्याला. आणि मला तर असं वाटतं मागून लाख मारून त्याला तिकडे ढकलून द्यावं. तुम्हाला इन्फोसिस मध्ये जॉब पाहिजे, तुम्हाला इन्फोसिस निर्माण करायचं नाही. साताऱ्याचा तो गायकवाड माहिती आहे ना? गायकवाड नाही माहिती? हा, निलेश गायकवाड मित्राचं नाव सांगत ना? हो बरोबर. तर त्यांनी 60,000 लोकांना रोजगार दिला. जे मी राष्ट्रपती भवन, पंतप्रधान भवन, मुख्यमंत्री कुठं बी त्याचं हाऊसकीपिंगचं सर्व्हिस आहे. हाऊसकीपिंग. तो का आला या फील्डमध्ये? कारण त्याला काहीतरी स्वतःच निर्माण करायचं होतं. बरोबर. तर मला सांगायचं असं आहे की तुम्ही इंजिनिअरिंग करणार, आता तुमचं फायनल इयर झालं, तुम्ही घरच्यांना हे जरूर सांगितलं पाहिजे की मला अजून 3 वर्ष पाहिजे, 2 वर्ष पाहिजे, 1 वर्ष पाहिजे मला, त्याच्यानंतर तुम्ही जॉबचं विचारा. आपल्याला खूप काही करायची इच्छा आहे, सगळ्यांना इच्छा आहे. जर आता मी परत आता ही जेव्हा सेशन संपेल ना तेव्हा मी प्रत्येकाला विचारलं काय व्हायचं, तर ते सगळ्यांचे चेंजेस होतील ना, सगळे वेगवेगळे सांगतील लगेच पटापट. पण आपल्याला प्रॉब्लेम काय माहिती का? मोठं तर खूप करायचंय, मला एमपीएससी पण द्यायचंय, पण मला नोकरी करायची. म्हणजे मोठं जेव्हा काही करायचं राहतं ना तेव्हा ह्या हातातलं जे सुटत नाही, पण हे सांभाळून मला ते करायचंय असंच वाटतं. फोकस नाही. तुम्हाला जे करायचंय ना त्याच्यावर फोकस आला पाहिजे, त्याशिवाय ते सत्यात उतरत नाही. तुम्हाला माहिती आहे आज जी युपीएससीची जी मुलगी पहिली आली महाराष्ट्रात, शिवांजली गायकवाड, माहिती आहे? ती इंजिनिअरिंगची विद्यार्थी आहे. आणि इंजिनिअरिंगची विद्यार्थी म्हणजे काय? इंजिनिअरिंगची विद्यार्थी ती कावर पास झाली माहिती? तिचा इंटरव्ह्यू पाहिला तुम्ही? पाहिला असेल तर ठीक आहे, नसेल पाहिलं तर सांगतो की तिने सांगितलं की मी इंजिनिअरिंगला हुशार होतेच, तो काही विषयच नाही, पण इंजिनिअरिंगमुळे मला एकाच ठिकाणी बसून सतत 7 ते 8 तास अभ्यास करण्याची सवय लागली. त्याच्यामुळे मला युपीएससी एमपीएससीचा अभ्यास करायला खूप चांगलं झालं आणि मी ते करू शकतो. तुम्हाला सांगतो जेवढे बी मॅक्झिमम ऍक्च्युअली युपीएससी एमपीएससी सांगता आर्ट्स वाल्यांनी करायचं असतं. जे आपण 10वी 12वी नंतर जे काही आर्ट्स कॉमर्स सायन्स जे काही हे जे आपण वर्गीकरण करतो ना, ज्याला मॅथ्स चांगलं तो जातो सीएला किंवा तो येतो इंजिनिअरिंगला. पण मला आजही कळलं नाही मॅथ्स आणि इंजिनिअरिंगचं काय कॅल्क्युलेशन आहे, काहीच नाही मला माहिती आहे. ते साइन कॉस टेन बस. पण त्याच्यानंतर कला शाखेतल्यांनी युपीएससी एमपीएससी पेपर वाचलं पाहिजे, इकडचं तिकडचं राजकारण पाहिलं पाहिजे, असं त्यांनी हे व्हायचं, असं त्यांचं अपेक्षा. पण तुम्हाला मी सांगतो आत्ताचा सिनारिओ असा आहे की सगळ्यात जास्त एमपीएससी युपीएससी पास होणारे इंजिनिअरिंग मध्ये असतात. मी तुम्हाला सांगतो आता इथं बऱ्याच जणांनी सांगितलं की मला युपीएससी एमपीएससी व्हायचं, यांनी पण मला सांगितलं की मला जवानांसाठी काही करायचंय, त्याच्यावर येईल मी नंतर. पण मी तुम्हाला युपीएससी एमपीएससी करायला तुम्हाला असं काहीच नाहीये की तुमचे आत्ताचे मार्क तुम्ही ग्राह्य धरत असाल तर, ऍब्सोल्युटली काहीच नाहीये. मी तुम्हाला अशी खूप उदाहरण दाखवतो. 10वीला नापास झालेला मुलगा कलेक्टर आहे, 12वीला नापास झालेला मुलगा सुद्धा कलेक्टर आहे. इंजिनिअरिंग मध्ये धप्पा खाल्ला तरी तो कलेक्टर होतो. विषय काहीच नाही. एक स्टोरी आहे, मी ती सांगतो मग पुढे जातो. अविनाश धर्माधिकाऱ्यांचं चाणक्य मंडलचे कार्यक्रम कधी ऐकले तुम्ही? आत्ता झालं होतं का? हो. त्यांनी ती स्टोरी सांगितली होती. कोणी एकच होता तू? बाकीचे कोणीच नव्हतं का? तुम्ही हे ना इंजिनिअरिंग करतात ना तेव्हा नुसतं पुस्तकात डोकं घालून नका बसू. बाहेर काय चालतं नाशिकमध्ये पण खूप घेण्यासारखं आहे. त्या कार्यक्रमाला जायला पाहिजे होतं.
त्या कार्यक्रमात त्यांनी एक स्टोरी सांगितली. 3 मुलं असतात. मी थोडक्यात सांगतो, मला त्यांचं तेवढं सांगता येणार नाही, पण मी थोडक्यात सांगतो कारण तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही कुठे. 3 मुलं असतात, 3 मित्र, जिवलग मित्र. मित्र म्हणजे मुलगा मुलगी असू शकते, किंवा मुलगी मुलगी असू शकते, किंवा अजून काय असू शकतं. पण 3 असतात आणि 3 मुलं त्याच्यात एक खूप हुशार असतो, एकदम मास्टर, की तो म्हणजे गोल्ड मेडलिस्ट. गोल्ड मेडलिस्ट म्हणजे काय, की एकदा परीक्षेत बसला की सगळे मागच्या वर्षीचे रेकॉर्ड तोडले कॉलेजचे. इंजिनिअरिंगचं जे काही रेकॉर्ड असेल तुमच्या कॉलेजचं तो तोडून टाकणार, तो झाला गोल्ड मेडलिस्ट. त्याला लगेच कॉलेज रिवॉर्ड देणार, अवॉर्ड देणार, एकदम भारी त्याचे गुणगान गाणार वगैरे सगळं. त्याच्याजवळ एक मित्र असतो, तो 10वीची एक गोष्ट, तो नॉर्मल असतो. म्हणजे कसं, झालं परीक्षा देऊन पास झाली तर झाली, पाहू पुढं, असं मीडियम. त्याच्यानंतर जो तिसरा असतो तो थोडा आगाऊ असतो, त्याचा अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. त्याला लोकांमध्ये आवडतं, लिडरशिप आवडते, किंवा त्याला अदर ऍक्टिव्हिटी आपण जे म्हणतो त्याच्यात तो मास्टर असतो. काही इव्हेंट करायचं राहिलं की त्याच्याकडं, जरी तो हुशार मुलगा राहिला तरी जो दुसरा पहिला जो मित्र होता तो हुशार होता. बऱ्याच कॉलेजमध्ये हुशार मुलाला जास्त फॉलो केलं जातं. ज्याने एखादा हुशार मुलगा असतो तोच मॉनिटर होणार, त्याने आईला उठा बसा, सगळे त्याला फॉलो करतात. तसं नको व्हायला पाहिजे. लिडरशिप इज अ टोटल डिफरंट. आणि असतो पण. तर त्याच्यामुळं तर 3 मुलांमध्ये जो थर्डचा असतो तो लिडरशिपच्या ह्याच्यात असतो. त्याला इव्हेंट घ्यायचं का त्याला सांगा, तो लगेच 10-15 पोरं घेऊन, त्याला काय सरांना काय अडचण आहे, हे करायचं सर तुम्ही सांगा मला, लगेच पोरं गिरं घेऊन इकडची खुर्ची तिकडे काय असेल फिनिश. असे 3 मित्र. तर पहिला मित्र मस्तपैकी इंजिनिअरिंग गोल्ड मेडलिस्ट, त्याला कोणीतरी सांगतं गव्हर्नमेंटची जागा निघाली, क्लास 1 ऑफिसर, फॉर्म भरून टाक, जसं MSc काहीतरी कोणी सांगितलं, तो फॉर्म भरून टाकतो, सिलेक्ट होऊन जातो, मस्त क्लास 1 ऑफिसर, प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. दुसरा असतो ग्रॅज्युएशन करतो कसं तरी आर्ट्समध्ये, FYSY TYSY असं करून करत, आणि नंतर त्याला कोणतरी सांगतं अरे तू तर बाकीचं पण काही वाचतो पेपर, तू एक काम कर, तुझं एवढं नॉलेज आहे तर तू MPSC UPSC देऊन टाक. तो कॉन्स्टंट अभ्यास करतो, 2-3 अटेम्प्ट मधून पास होतो, IAS ऑफिसर होऊन जातो. ओके, 3 मित्र. पहिला झाला क्लास 1 ऑफिसर, जो मीडियम होता तो झाला IAS ऑफिसर. जो तिसरा असतो तो जरा ऑलरेडी असं त्या पूर्ण 10वी नंतरच्या याच्यात तर त्याच्या शिक्षणाची बहुमत झालेली असते, ऑलरेडी त्याला काही इंटरेस्ट पण नसतो, पण त्याला लोकांमध्ये जायचे इंटरेस्ट राहतो आणि त्याला काहीतरी लोकांसाठी करायची इच्छा राहते, म्हणून घरच्या भाकऱ्या थांबवून आपण म्हणतो ना तसा त्याचा कार्यक्रम पूर्ण, तो कधी काळी नगरसेवक होतो. मग असं करत करत जो वर्ग 1चा अधिकारी असतो, जो IAS असतो, आणि हा तिसरा त्याच्या वरचा त्याच्याच डिपार्टमेंटचा मिनिस्टर होतो. 3 मित्र. तर तुम्हाला काय व्हायचंय हे तुम्ही डिसाईड करा. असं नाहीये की मिनिस्टर झालं म्हणजे आता त्यांनी सांगितलं की मला मिनिस्टर व्हायचंय, मिनिस्टर म्हणजे राजकारणात यायचंय, पण असं स्पेसिफिक पण पाहिजे राजकारणात काय यायचं. राजकारणात 2 प्रकार असतात ना, सामाजिक आणि राजकारण. तुम्हाला समाजकारण करायचं का राजकारण करायचं का काय अजून भरपूर चालतं ते करायचं. पण तुम्हाला हे 3 मित्रातून एकच कॅल्क्युलेशन मी का सांगतोय माहितीये, तुम्हाला अजूनही चान्स आहे तुम्हाला काय बनायचं. आज जे तुम्ही सांगतात की मला नोकरी करायची, एकाने सांगितलं मला जॉब बिझनेस करायचा, का नाही करू शकत. मला एक सांगा, तुम्ही हे केलंय ना आता ह्या वर्षी फायनलला काय करता तुम्ही प्रोजेक्ट, आणि त्याचं एक प्रदर्शन घडवता आणि दाखवता आम्ही हे केलं, इकडं काहीतरी फिरतोय, तिकडं काहीतरी लाईट लागतोय, असं काहीतरी वेगवेगळं दाखवतात. ओके, आपण विषय चालू होता आपला, इंडिया अजूनही लीडर नाही. आता तो कनेक्ट करतो मी. मला एक सांगा, एवढे कॉलेजेस मध्ये मी गेलो, एवढे पाहिलं, हे जे पोरं करतात ना इंजिनिअरिंग मध्ये, एवढे 5-6 जण असतात ना, 4 जण मिळून प्रोजेक्ट करतात, आणि 4 जण मिळून तो प्रोजेक्ट केल्यावर इतका भारी होतो, लगेच शाळेतले प्राचार्य वगैरे भारी ते म्हणतात, सर बच्चों आपने बहुत किया, कॉलेज का नाम रोशन किया, इसको पेटेंट भेज दो. पण मला एक सांगा, गुगलमध्ये तुम्ही जा आणि गुगलमध्ये जाऊन जे काय तुमचं आहे ना त्याच्यात तुम्ही टाका की जे इंजिनिअरिंगच्या मुलांनी जे केलंय ना ते आज किती उपयोगात येते.
एखाद दोन असतील, ते ऍक्सिडेंटली, बाकीचे नाही. पण इंजिनिअरिंग करतात कशाला? इंजिनिअरिंग फक्त प्रोजेक्ट करण्यासाठी करतात असं का? असं आहे. आता तुम्ही 4 जण असतात, सगळ्यांनी सांगितलं मला नोकऱ्या करायच्या. दुसरं ऑप्शन, तुम्ही नोकरी 4 जण मिळून एकत्र नाही करू, नोकरी नाही, बिझनेस. जे 4 तुम्ही एवढे म्हणतात की आम्ही चिवलं आणि आम्हीच प्रोजेक्ट करणार, येऊन मार्कन SMS ते चालतं ना तुमच्याकडे. हा, मग तुम्ही एखादी फॅक्टरी का नाही टाकत रे? तुम्ही एक काम करा, इंजिनिअरिंग झालं ना, तुम्ही घरच्यांना सांगा की माझा हे 2-3 मित्र, जे तुम्ही त्यांना खूप काही वाईट म्हणतात पण ते खूप जिवलग आहे माझे, किंवा चांगले बनवत असेल तर वेल अँड गुड, आम्ही चौघे मिळून ना एक बिझनेस टाकायचा, एक कंपनी टाकायची. आम्हाला 5 लाख रुपये द्या. ऍक्च्युअली घरचे जेव्हा ऐकतील 5 लाख रुपये द्या, तेव्हा त्यांचे तोंड पाहण्यासारखे होते. पण ठीक आहे. आता त्याच्यात 2 पॅरामीटर असतात की ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता आणि बिझनेस करायचं म्हटलं की आपली इंडियन मेंटॅलिटी, म्हणजे जे आई वडील असतात ते म्हणतो, अरे तुला एवढं शिकवलं आणि ते रिकामं इंजिनिअरिंग करून राहिलं, आपलं काय ते नोकरी करायचं काय, बिझनेस, एक वर्कशॉप करायचंय तुला, वर्कशॉप टाकायचंय तिथं, ते आणशील ते काळ हे ते काय करणार तू? तुला इंजिनियर केलं सुपरवायझर व्हावं म्हणून, मोठ्या काहीतरी पोस्टवर 4-5 लोक तुझ्या अंडर राहायला पाहिजे, तू फक्त हे करा AC मध्ये जाऊन झोपून घ्यायचे. आणि तू काय करणार हे असं? बरं ठीक आहे, चल तू म्हणतो ना 5 लाख रुपये दिले समजायचे, असं दिले नाही, 5 लाख रुपये दिले. आणि जर समजा तुझा बिझनेस नाही चालला, मग काय? आपल्या देशात फेल्युअर होणं म्हणजे महापाप. एखाद्याने फेल्युअर झालं म्हणजे, आणि ह्या लेवलला जर फेल्युअर झाला ना तो, इंजिनिअरिंग नंतर असं काही उद्योग करून जर फेल्युअर झाला ना, तर त्याचं आयुष्यातून त्याचे आई वडील, भाऊ बहीण असतील नसतील नातेवाईक सगळे नावं ठेवतात, बापाला डुबवलं पोरांनी. आणि असं काही म्हणतात की विचारू नका, अशी आपली लाईफस्टाईल. आणि म्हणत काही दिवसांनी सांगताय, काम कर बाबा, मला माहिती होतं तू काही धंदा चालू शकणार नाही, कारण त्यांनाही गॅरंटी आहे आपलंच प्रोडक्ट आहे, कसं चालेल ना. तर एक काम कर, पोलीस भरतीचे फॉर्म आले, भरून टाक आणि लागून जाय कुठंतरी. पण मला असं म्हणायचंय की आपण एवढं इंजिनिअरिंग करून एवढं आहे अशी क्षमता नाहीये मला तरी वाटतं आजच्या मुलांमध्ये. फक्त त्यांच्या डोळ्यावरचं झापड जर कोणी उघडलं तर या देशात खूप काही होऊ शकतं. मी बात करत होतो इंडियाची. इंडियामध्ये आजही लिडरशिप नाहीये. जे बी पोरं शिक्षण घेतात ते फक्त नोकरी करण्यासाठी करतात, कारण आपल्याला गुलामी करायची सवय लागलेली आहे. आपल्या देशात आज पाहायला गेलं तर सगळे जे प्रोडक्ट आहे त्यांचं इनोव्हेशन झालं पाहिजे होतं. जे बी बाहेरचे वस्तू आपल्याकडे येतात ते इथून झाल्या पाहिजे होते, इंडियातून. इंजिनिअरिंगचं इनोव्हेशन आणि इंजिनिअरिंगची मुलं तेव्हाच उपयोगात आले असते असं मला वाटतं. पण आज आपल्याकडे काय होतंय, बाहेरून कंपन्या येतात, टेक्नॉलॉजी देतात आणि आपण ते कॉपी पेस्ट करतो. तर आपण असं करतो, तर मला सांगा, इंजिनिअरिंगचे मुलं इनोव्हेशन नाही करू शकत. आपल्या देशातले मुलं इंजिनिअरिंग झाल्यावरती जे CUP कॉलेज आहे ना, जे म्हणतात ना मी खूप मार्क मिळवले, मेरिट मध्ये आले, आणि ते काय करता माहितीये, इंजिनिअरिंग झाल्यावर एमआरआयटी तिकडे जातात आणि नोकरी करतात. तिथे किती पगार भेटतो त्याचं मला काही कळत नाही, पण ते येताना तिकडून फक्त चॉकलेट घेऊन येतात. विषय असा आहे की तिथं जाऊन ते एकदम मस्त काम करतात, सॉलिड, वरतून मुलगा फॉरेन रिटर्न तर पोरगी बी भारी, विषयच नाही. चुकून तो तिकडून रिटर्न घेऊन आला तर मग घरचे भारी. पण मला सांगा, हे जे मुलं आहे ना, हे बाहेर कंट्रीमध्ये जातात आणि इथले पण आपल्या लोकांना गुलामी करायची सवय पडली का, आपले लोक असे भारी ना, यांना जर सांगितलं ना की तुम्हाला फक्त असं करायचं, असं करायचं, असं करायचं, भरपूर पगार, सॅटर्डे संडे ऑफ, एन्जॉय, त्यांना खूप मजा वाटते. कॉपी पेस्ट, व्हॉट्सअप, बाकी काहीच नाही. इनोव्हेशनच नाही पाहिजे आम्हाला काही बनायचंच नाही. तर मी तुम्हाला आज सांगतोय की आज आपल्याला मी कशासाठी आलेलो आहे, आत्ता खरी सुरुवात आहे की आपल्याला काय बनायचं, आपलं करिअर काय, आपल्याला ठरवावं लागेल. का तुम्ही
असंच फॉलो करणारे मास मेंढर. मास म्हणजे मेंढर. मेंढर कसे असतात माहिती आहे ना, जिथं जातील तिथं सगळे पळतात. इंजिनिअरिंगचं मुली पण यायला लागल्या आजकाल, एवढ्या मुली आहे, खूप जास्त मुली आहे कम्पेअर टू. आता याच्यातल्या सगळ्या आल्या का अर्ध्या दांड्या मारल्या? दांड्या मारल्या. आता हे जे दांडी मारलेले मुलं मुली आहे ना, कदाचित त्यांना कळेल काय झालं, पण त्यांना फक्त डिग्रीसाठी सर्टिफिकेटसाठी आलेले असतात, त्यांना बाकी काही नसतं. त्यांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी नको पाहिजे असते, किंवा ते पाठ घेतं का नाही ते नाही माहिती. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे जे मुली आहे आज इकडे पण, पण इंजिनिअरिंग मध्ये मुलींचा सहभाग का बरं वाढतोय असं बाहेरच्या लोकांना वाटतं. बाहेरच्या लोकांना असं वाटतं की इंडिया किती भारी झाला की मुली इंजिनिअरिंग मध्ये यायला लागल्या, खूप चांगलंय. पण तुम्हाला माहिती का, या मुलींना टेक्नॉलॉजीची आवड असं वाटतं का मुलांना? त्याचं कारण असं आहे, जी मुलं म्हणतात ते कदाचित थोडंफार बरोबर पण आहे. कारण मी तुम्हाला खरं कारण सांगू का, जशी मागणी तसा पुरवठा, बाकी काही नाही. मुलगा जर चांगला करायचा ना, तर मुलीने ऍटलिस्ट इंजिनियर केला तर जरा चांगलं होईल. म्हणून कसं तरी कुठून तरी एखाद्या कॉलेजला इंजिनियर तर करून टाका तिला, मग एखादा इंजिनियर तर गळ्यात पडेलच, विषयच मिटला. किंवा अजून एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिस. पण असं जर तुम्ही ठरवून इथं आलं असेल, नवरा चॉईस हे मी घेतलेलं आहे, पगार चॉईस, तुमचं एम आहे नवरा चॉईस, असं जर असेल ना तुम्ही पण, तर तुम्ही चुकून बी इंजिनियर करू नका. खरं महिला आज पुढे येतात आहे, मोदी सरकारचं खूप चांगलं यश आहे त्याच्यात. आता तर डिफेन्स मध्ये पण महिलांना एनडीए सारखी एंट्री भेटणार आहे. तर क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला, चालेल अजून पण जिंकून जाईल. ओके, तेवढा आपल्या महिलांवरती खूप विश्वास आलेला आहे. तर या महिलांनी, मी तुम्हाला सांगतो, महिला खरं पाहायला गेलं तर खूप सिरियस आहे. निसर्गदत्त आहे त्यांना कष्टाळू, जे आपण म्हणतो ना केअरिंग ऍटिट्यूड, हे सगळं. पण त्यांचा फोकस कुठंतरी विस्कटून जातो. त्यांनी जर ठरवलं ना की मी माझं करिअर, माझं शिक्षण हे काही दुसऱ्यांना मिरवण्यासाठी नाही केलेलं आहे. व्हॉट्सअपवर फिरताना एखादा काळा मुलगा, गव्हर्नमेंट IAS ऑफिसर, गोरी मुलगी एकदम बाय, असं काही नाही. असं जर कधी कोणी मुलगी लग्न करणार असेल तर ती मिरवण्यासाठी लग्न केलेलं असतं बस. पण जर तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी आलं असेल ना, तर तुम्ही ती चकदेची जी हिरोईन होती ना, यस मराठी हिरोईन, तशी पाहिजे कि भाई तू उधर में स्टार रहेगा, मैं तो इधर की वर्ल्ड चैंपियन. वर्ल्ड चैंपियन, तू तो चैंपियन भी नहीं, ऐसा तो कभी तो बोलना चाहिए. असं काहीतरी, असं आपलं स्वतःच जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत तुमच्या करिअरला काही अर्थ नाही. स्वतःचं अस्तित्व. आजही तुम्हाला माहिती आहे का, किती महिलांना किंवा तुमच्या घरात आई वडील आहे, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, याच्यातले 50% आई यांचे पॅन कार्ड सुद्धा नसेल. असेल तर चांगले, पण मी 50% सांगतो. आपला देश अजून इथं आहे. अरे ज्या महिलेचं आज ते गेलं, तो जमाना गेला, पण इथून पुढे जर एखादी महिलेचा आधार कार्डचा जन्मताच होतोय, पण साधं एवढंही नाही होऊ शकलं आणि इन्कम टॅक्स रिटर्न नाही होऊ शकला ना. मोदीने त्या दिवशी सांगितलं की आमच्याकडे 10 लाखाच्या वर जे इन्कम आहे त्याचे 32 लाख लोक आहेत, पण बाहेर फिरणारे लोक 2 करोड 18 लाख. कॅल्क्युलेशनच कळत नाही बाहेर कशी फिरतात. तर तुम्हाला पण तसंच तुमचं अस्तित्व दाखवायची वेळ आलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2, एक व्हाईट स्टोन आणि एक येलो स्टोन, ब्लॅक नाही, येलो. तर याच्यापासून दूर राहावं लागेल. व्हाईट स्टोन म्हणजे काय, जे तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये वेळ घालवता अतिशय जास्त, तो थोडा कमी झाला पाहिजे. कारण सुंदर दिसणं हे चेहऱ्यावर नाही, आतून जे असतं त्याच्यावर असतं. त्याच्यात जर तुम्ही थोडा कमी एक्सपेन्स केला तर माझ्या मते सगळ्यात बेस्ट होईल. कारण तुम्हाला करायला भेटत नाही याचा अर्थ तुम्ही असं काही समजू नका. त्यांना भेटतं कारण देवाने त्यांना फर्स्ट काही दिलं असेल तर सौंदर्य दिलेलं आहे.
त्याच्यानंतर पुढचं जे काही चालू होतं मग तुम्ही फिनिश होऊन जाता. ठीक आहे, ओके. तर ऍक्च्युअली काय असतं, आपल्याला माहिती असतं की आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग आहे, याच्यात काही बदल होणार नाही, तरी लाव क्रीम, लाव क्रीम, कशाला? थोडंफार ठीक आहे, अति ठीक आहे. पण विषय असा होता की करिअर कसं निवडावं, करिअर कसं निवडावं हे सांगायला तुम्हाला स्वतःला पोकलंड लावावं लागेल की मी कोण आहे, जेसीबी लावावं लागेल की मी कोण आहे, तुम्हाला स्वतःला ओळखावं लागेल की मी कोण आहे, मी कोण आहे आणि मला काय करायचंय आणि मी कशासाठी जन्म घेतलेला आहे. हे जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल ना त्यावेळेला त्याचं उत्तर सापडेल. जर याचं ब्रीफ करायचं ठरवलं, किती लोकांनी विचारलंय की मी कोण आहे आणि कशासाठी जन्म घेतलेला आहे. एक गोष्ट महत्वाची आहे, कोणाच्या पोटी जन्माला येणं हे आपल्या हातात नसतं, पण जन्म झाल्यानंतर बाय चॉईस आपल्याला काय बनायचं हे आपल्या हातात असतं. जे बी आपण घडतो ते बाय चॉईस घडतो, आपल्याला ऑप्शन येतात म्हणून घडतो. जे चांगले विचार करतात ते चांगले होतात, मोठे लोक पण बाय चॉईस होतात, जे फेल्युअर होतात ते पण बाय चॉईसच होतात, त्यांची चूक असते. तर तुम्हाला तो विचार करावा लागेल की मी कोण आहे आणि मला काय बनायचं. जर या तरुणांना मला सांगायचं असेल तर मी एवढंच सांगेन, नोकरी किंवा भाकरी, आजकाल भाकरीपासून आपण सुरुवात करू, कारण ग्रामीण भागात असेल तर पहिली सुरुवात तीच होते. भाकरी, नोकरी आणि छोकरी याच्या पलीकडे जर तुम्ही विचार केला ना तर खऱ्या करिअरचा शोध होईल. आणि जर तुम्ही करिअर विचार करताय तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक, तुम्हाला काय आवडतं आणि तुमचे आतले कौशल्य काय. आवडतं म्हणजे काय माहितीये, आवडतं म्हणजे काय माहितीये, अजून तुम्हाला जर कळालंच नसेल मला काय आवडतं म्हणजे तुम्हाला स्वतःला, तर तुमच्या लाईफचे 20 वर्ष काय असेल ते, 20, 21, 25 जे काय असेल ते फेल. कारण ह्या जगात खूप कमी लोक आहेत की त्यांना जे आवडतं त्याच्यात करिअर करायला भेटतं. सचिन तेंडुलकरला क्रिकेट आवडायचं म्हणून तो मोठा झाला. असे खूप उदाहरण देता माझ्यासारखे येऊन बी दिले असतील. विवा शिरवाडकर हे वेगळं उदाहरण. विवा शिरवाडकरांचं मी तुम्हाला सांगतो, कुसुमाग्रज माहिती आहे तुम्हाला, नाशिकची शान, नाशिकचा अभिमान. ते व्यक्ती 10वी मध्ये नापास झाली होती, पण त्याच व्यक्तीला आपल्या इथून भारत सरकारतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय, ज्ञान आणि त्याचं पीठ, म्हणजे तुम्हाला डोक्यावर बापरे भार पण नाही येणार तो. विद्यापीठ म्हणजे विद्यापीठ म्हणजे तिथं विद्या भेटते आणि ते एवढं मोठं असतं म्हणून पीठ म्हणतो आपण. तसं ज्ञान आणि त्याचं पीठ. मी माझी सिंपल साधी भाषा आहे, मी खूप काही असं इंग्लिश खूप काही अर्थ नाही सांगत. सिंपल भाषेत जे आहे ते त्यांना भेटला, कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला भेटला. आता इथं कोणतरी सांगितलं मला वर्ल्ड लाईफ फोटोग्राफी करायची. तुम्हाला मी सांगतो, मी एकदा मुंबईवरून येत होतो, एक मुलगा भेटला, संदीप इन्स्टिट्यूटचा होता. थर्ड इयर पर्यंत त्यांनी, सेकंड का थर्ड इयर पर्यंत इंजिनिअरिंग केली. कॅमेरा त्याची बॅग होती. आमच्या गाडीला नेमकं एकाने ठोकलं मागून वॅगनरवाल्याने. तर मी त्याला म्हटलं, अरे काय एवढं त्या बॅग मध्ये, तो कशी तरी बॅग घेऊन बाहेर आला. तर तो म्हणे माझा कॅमेरा आहे. मग आमचं इंट्रॅक्शन झालं. तो म्हणे मी फोनवरती बोलत होतो, आमचे फोन पण चालू होते. संदीप, आता ऍक्च्युअली कॉम्पिटिशन आहे पण तरी मला काही बोलायला प्रॉब्लेम नाही. संदीप इन्स्टिट्यूटचं जे काय आता तुम्ही बघत असाल लोगो फिरतो, त्याचं काम माझ्याकडे असल्यामुळे ते पूर्ण युटिलायझेशन मी करतो. तो म्हणे का सर तुम्ही संदीपला प्रोफेसर आहे का. म्हटलं नाही, मी IBM लोकमतला. म्हणे नाही मी संदीपला होतो. म्हटलं अरे वा, मग काय करतो तू आता. म्हणे मी फोटोग्राफर आहे. इंजिनिअरिंग आणि फोटोग्राफी, काय काय फोटोग्राफर होऊन काय करणार आहे तू. तो म्हणे मी आहे ना आता 8 दिवसापूर्वी नेदरलँडला होतो. मोठ्या ऑर्डर येतात. इंजिनिअरिंग होऊन जेवढे देश फिरू शकलो नाही ना तेवढे देश मी शूटसाठी आणि फोटोग्राफीसाठी फिरतोय आणि त्याचे भरपूर पैसे घेतात. आणि तो सॅटिस्फाय होतो, समाधान होतं. तर आपला विषय चालू होता, मला काय आवडतं. विषय मला काय आवडतं सांगू का असं जेव्हा तुम्ही म्हणता ना,
तर त्याच्याऐवजी इंग्लिशमध्ये ह्या मुलांना जरा जास्त कळेल, कारण हे आजच्या जमान्यातले मुलं आहे. मला काय आवडतं याच्यापेक्षा मला काय, माझं काय पॅशन. आणि पॅशन म्हणजे काय माहितीये? पॅशन म्हणजे पहिलं प्रेम. पहिलं प्रेम म्हणजे ते नाही जे तुम्ही समजता ते. पहिलं प्रेम की मला हे आवडतंय आणि मी हे करणार. हे ज्याला कळलं ना, ज्याला कळलं कदाचित तो मास्टर होईल, म्हणजे होईल 100%. पण ते आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे राईट टायमाला. मात्र झाल्यावर कळलं माझं पहिलं प्रेम, काहीच होणार नाही, कारण सगळं गेलेलं असतं तेव्हा, स्पेअर पार्ट दिले असतात. तर विषय असा आहे की तुमचं पहिलं प्रेम, एक तर 2 विषय असतात. एक, तुम्हाला जे आवडतं त्याच्यात तुम्ही करिअर करा, किंवा तुम्हाला जे भेटलंय त्याच्यात आवड निर्माण करा. जर समजा तुम्ही या दोघांपैकी एकही करू शकले नाही आणि तुम्हाला ते काम करायला येतंय, म्हणजे तुम्हाला आवडत नाही पण ते काम करावं लागतंय, तर याचा अर्थ तुमची, म्हणजे तुम्ही मेले काय आणि जगले काय सारखंच. मेले काय आणि जगले काय सारखंच. कारण तुम्ही ते जे काम करत राहतात ना, ते फक्त सेटल होण्यासाठी करत असतात, बाकी कशासाठी नाही करत असतात. आपल्याला एक सेकंड ऍक्टिव्हिटी पण घ्यायची आहे. तर आपण करिअर बद्दल बोलत होतो, जे आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की मला काय करायचंय, मला काय व्हायचंय. UPSC MPSC मी तुम्हाला एकच सांगेल थोडक्यात. जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय, 4th ला तुम्हाला असं वाटत असेल इथं प्लेसमेंट होईल आणि मला जॉब भेटेल, भेटला तर वेल अँड गुड, नाही भेटला तर अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. कारण तुम्हाला घरच्यांना सांगायचं मला 3 वर्ष द्या, मला 2 वर्ष द्या, मग नंतर तुम्ही सांगाल ते मी करेल, पण मला माझं लाईफ जगू द्या आणि मला माझं लाईफ जगायचंय, मला हे करायचंय. भले मी इंजिनिअरिंग याच्यात केली, पण मला हे करू द्या, मला फोटोग्राफी करू द्या, मला काय करू द्या, हॉटेल चालू द्या. नुसतं इंजिनिअरिंग झालं म्हणजे नोकरी करणं किंवा एखादी कंपनी चालवणं, ऍब्सोल्युटली असं काहीच नाहीये. विश्वास नागरे पाटील सुद्धा 12वी सायन्स नंतर कला शाखेत गेले आणि ते पोलीस जे आता आज बघतोय आपण, त्यांचे जर तुम्ही एक आपण येणार त्याने नंतर त्या मुद्द्यावरती, तर तुमच्यात ना ते पॅशन असलं पाहिजे की यार मला काय व्हायचं, मला काय व्हायचं हा एक प्रश्न झाला. मला कशासाठी व्हायचं हे एक प्रश्न, दुसरा प्रश्न झाला. मला पोलीस कमिशनर व्हायचं फक्त अशी याच्यासाठी की चांगला ड्रेस भेटेल, 2-3 PSI पाठीमागे राहतील, 2-3 काय भरपूर अख्खा जिल्हा मागे राहतो, आणि मस्तपैकी एक गेले तुम्ही पोलीस कमिशनर ऑफिसला. आम्ही सगळ्यांची बघतो, पण मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जे व्हायचं, तुम्हाला जे मोठे स्वप्न बघितले असेल ना, आणि मोठे स्वप्न बघायला पैसे नाही लागत, तुम्ही मोठं स्वप्न जरूर बघा. तुम्ही जर म्हटले ना UPSC व्हायचं, तर तुम्ही MPSC तरी व्हा किंवा काहीतरी ते व्हा. पण तुम्ही जर मोठे स्वप्न नाही पाहिले तर काहीच होणार नाही. तुम्ही एकदा जा तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांना सांगायचं सर माणूस चांगले, सगळे माणसं चांगले असतात, फक्त आपला अप्रोच कसा असतो याच्यावर ठरतं. सर मला ना 1 दिवस या चेअरवर बसायचंय, मला बघायचंय की काय असतं याच्यातलं, याच्या खाली ना किती ऊब येते मला बघायचंय, पण मला आता इथून बघायचंय. तुम्ही बसा, मी बघतो. जे म्हणतात ना कलेक्टर व्हायचं, जे म्हणतात ना काय व्हायचं, म्हणतात चांगलं म्हणतात, पण जे नाही म्हणत ते अतिशय वाईट म्हणतात. आणि जर तुम्ही म्हणणार असं जर म्हटलंय की मला व्हायचंय, तर तुम्ही 1 दिवस त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवा. 100 लोक येतात, 100 लोक काही सांगतात, जनतेचे प्रतिनिधी, आणि खूप काही सल्ले देतात, आणि तो अधिकारी असा हुशार असतो की त्याला जे पाहिजे तेच करतो. फक्त आपल्याला त्याचा रुबाब दिसतो. UPSC MPSCचा जे तुम्ही कलेक्टरांचे रुबाब पाहिले तर खतरनाक राहतात, किंवा पोलीस कमिशनरचे पाहिले तुम्ही. आता जे आपण रोडवर पाहतो, कधी व्हॅन जाते किंवा एखादा हवालदार पकडतो, मग साहेब आले तो सल्यूट ठोकतो, एवढंच पाहिलं असेल तुम्ही आजपर्यंत. पण एकदा एक ऑफिसला जा, पूर्ण ते राष्ट्रपती भवनाच्या इथं जसं तो एक हे असतो ना वरती, तसं सुद्धा माणूस असतो तिथे, एवढा त्याचा प्रोटोकॉल असतो. पण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. पण स्वप्न बघायला काही हे नाही, आणि स्वप्न बघण्यासाठी प्रत्यक्ष बघणं पण गरजेचं आहे. तर मी असं म्हणतो, जर कोणी म्हणत असेल की मला बिझनेसमॅन व्हायचं, तर जा ना एखाद्या कंपनीत जाऊन बसा ना, ते कसं चालतं बघा ना. आत्ताच टाइम आहे तुम्हाला. कारण मी तुम्हाला 8वी पासून मुलाला घरचे विचारता काय होणार, पहिली तर त्याला विचारता काय होणार,
तो काही सांगतो, लहान असतो तेव्हा डॉक्टर, वकील असे 2-3 क्षेत्र फिक्स असतात. पण नंतर चेंज होतं त्याचं. 8वीला कळत नाही, पण लय विचारतं काय फालतूचे. पण मग 10वीला प्रश्न मार्क पडल्यावर म्हणतात आपण तर काहीच नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल, ठीक आहे चला असं करू. असं ते चेंज होतं. 10वी, मग 12वी, मग इंजिनिअरिंग. भाई इंजिनिअरिंग आता तुम्ही करताय म्हणून इंजिनिअरिंगवर बोलतोय मी, पण इंजिनिअरिंगला तुम्हाला 3rd किंवा 4th इयरला फायनलला फिक्स करावंच लागतं की मुझे क्या बनना है. आणि तुम्हाला हा एक खूप भारी प्लॅटफॉर्म भेटलेला आहे की तुम्ही काहीतरी करू शकता. देश निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे, कर्तृत्वाचे स्वप्न पाहिले पाहिजे, नोकरीचे स्वप्न नाही पाहिले पाहिजे. जो तो मुलगा बोलला की मला काही नोकरी द्यायची आहे, हे निर्माण करायचं स्वप्न आहे. इंजिनिअरिंगचे जे तुम्ही काय करतात ते लाईट बीट लावता ते करण्यापेक्षा एखादं काहीतरी प्रोडक्ट लॉन्च करा, 4-5 मित्र घेऊन घरच्यांना समजून सांगा आणि काहीतरी तर चालू करा. फेल्युअर झालं हरकत नाही रे, माणसाला एकदा फेल झालं ना तर खूप चांगलं असतं. कारण तो फेल झाल्यानंतर त्याला कळतं की अपयश कशामुळे येतो, त्याच्यामुळे तो परत तशा चुका करत नाही, 100% यश येतं. आता परत मी त्याच्यात जाणार आणि आईन्स्टाईन आणि यांच्यासारखे की यांनी खूप फेल झाले होते नंतर आज ते कोणत्या स्थानावर उतरले हे उदाहरण नाही देणार. पण रियालिटी हीच आहे. ऍक्च्युली आपल्याकडे फेल झालं की त्याने खूप मोठं पाप केलं आणि त्याला काही देतच नाही. पण उलट तुम्ही फेल झाले असताना तर ती स्प्रिंग असते ना, स्प्रिंग तेवढ्या याच्याने वर जाते, तशीच ती वर पण जाते. फेल झाले तर झाले साहेब, 3 वर्ष 2 वर्ष मागून घ्या, पण एक ट्राय जरूर करा. मग म्हणू नका कि यार मेरा ये रह गया. मेरे को अगर घर वाले ने बोलते ना कि 2 साल देते तो मैं आज बन के दिखाता कुछ. 2025 साली आपण भेटणार आहे, कदाचित तुम्ही भेटणार आहे. त्यावेळेस तुम्ही जेव्हा सांगणार ना, त्यावेळेस तुमचं जेव्हा कुठं काय असेल त्यावेळेला तुमच्याकडे पैसे पाणी सगळं असेल आणि तुम्ही कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये जाल आणि परत सांगेल की माझं लग्न झालं, मला 2 पोरं आहे आणि मी असं असं करतो. त्यावेळेस तुम्हाला अभिमानाने सांगायला वाटलं पाहिजे. पोरं तर अभिमान असतोच, कारण ते बायोलॉजी असतं, त्याच्यात तुम्ही काही वेगळं करत नाही, ते ऑटोमॅटिक होतं. तर तुम्ही जे करणार असता, तुम्ही जे करणार आहे ते तुम्हाला काय करा, तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहे, हु आर यू, ह्या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी तुम्हाला द्यावं लागतं. आणि तुम्ही काय करताय ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार. जर कधी इतर बऱ्याच जणांनी सांगितलं की मला IAS व्हायचं, भरपूर अधिकारी पण आहे, क्लास 1 ऑफिसर भरपूर, याच्यात कदाचित आई वडील पण असतील पुण्याचे क्लास 1 ऑफिसर. पण मला सांगा त्याच्यातले पण एखादा विश्वास नागरे पाटील होतो, ऑफकोर्स तो नाहीये क्लास 1 ऑफिसर, तो IAS आहे. पण एक तरी असा एखादा व्यक्ती आहे की तो काहीतरी होऊ शकतो. प्रकाश आमटे डॉक्टर होते, माहिती पिक्चर पाहिले काय, डॉक्टर होते, पण त्यांनी डॉक्टर झाल्यानंतर डॉक्टर होस तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं काय करायचं. फक्त त्यांना माहिती होतं की मी डॉक्टर होतोय पण मला काहीतरी समाजाशी अटॅचमेंट आहे, कुठंतरी थॉट्स, तो आपण म्हणतो ना 6th सेन्स, पाठीमागं ते रोलिंग होत होतं. पण जेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं हेमलकसाला गेल्यावरती, त्यांचे वय होतं 60 वय असेल त्यावेळेस. हेमलकसा म्हणजे तिथून जे हे वरोरावरून हेमलकसाला जायला 7-8 तास लागतात. आणि त्यावेळेस तिथं बस सुद्धा जात नव्हती, पायी जावं लागायचं, नद्या पार करावं लागायचं. आणि ते तिथं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा गेले पिक्चरमध्ये पाहिले, त्यांना त्यांनी सांगितलं बाबा आमट्यांनी की मी आता इथं काम करणार आहे, कारण माझं इथलं काम पूर्ण झालंय. कुणाचं, कुष्ठरोग्यांचं, तर आता मी इथं करणार आदिवासींसाठी. तेव्हा प्रकाश आमट्यांनी म्हटलं, प्रकाश आमट्यांना माहिती होतं मी डॉक्टर आहे, जिच्याबरोबर माझं प्रेम आहे, जिच्याबरोबर माझं लग्न झालेलं आहे ती पण डॉक्टर आहे, आम्ही मस्तपैकी लाईफ जगू शकतो ना, 1-2 लाख रुपये महिना पगार घेऊ शकत होतो. माझ्या वडिलांचं ऑलरेडी मोठं नाव आहे, माझ्या वडिलांच्या मोठ्या नावावरती माझ्याकडे पेशंट येतील, गव्हर्नमेंटवाले पाय धुवायला येतील माझे. पण त्यांनी सगळं सोडलं आणि 20 वर्ष विदाऊट लाईट अशा ठिकाणी 2 जण राहिले, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 3ऱ्या दिवसापासून. आणि 20 वर्ष राहिल्यानंतर त्यांनी जो काही बदल केला, त्याच्यानंतर जे बाबा आमट्यांना मॅगसेस अवॉर्ड भेटला होता तो त्यांनाही भेटला. आपल्या वर्ल्डमध्ये असं एकमेव उदाहरण आहे इंडियाचं. जर तुम्ही म्हणत असाल की यस इंडियाला प्राऊड फील केलं पाहिजे, असे भरपूर उदाहरण आहे, त्याच्यापैकी हे एक उदाहरण आहे यस, जे वडिलांना बी भेटलं आणि मुलाला पण भेटलं. आणि निश्चितच त्याच्यात मंदा आमट्यांची मोठी रोल होता. पण मला सांगायचं असं आहे की जर तुम्ही शॉर्ट टर्म गेम खेळला ना, शॉर्ट टर्म गेम, की इंजिनिअरिंग झाली आणि नोकरी करायची आणि पोरगी आणि मग लग्न आणि मग काय असेल नसेल ते सगळं डॉक्टर वस्तू, तर याच्यात काही उपयोग नाही हो. तुम्हाला जर करायचं ना तर एक पॉवर मॅप घ्यावा लागतो. 3 इडियट पॉवर मॅप घ्यायचा ना, तो काय राहायचं व्हायरस, तसा पॉवर मॅप लागेल भाई इंजिनिअरिंग नंतर. तुम्ही तो घ्या
आणि जर घेता आलं तर आत्ताच घ्या. थांबू नका इंजिनिअरिंग, पण विचार जरूर करा की मला काय करायचंय. कारण आज तुम्ही जर असा विचार नाही केला ना तर कदाचित तुम्ही परत कधीच विचार नाही करणार. कारण कॉलेज लाईफमध्ये आपण आहे ना खूप बिझी असतो. आपल्याला व्हर्च्युअल लाईफ खूप आवडतं. इतकं इनोव्हेशन असतं. इंजिनिअरिंग पेक्षा त्या फालतू विषयांमध्ये इनोव्हेशन असतं. व्हॉट्सॲप, अरे काय खतरनाक इनोव्हेशन. एक विषय साधा सिंपल विषय असतो, पण त्याला असं काही दाखवता ते व्हॉट्सॲपवर असं काही येतं की सगळ्या ठिकाणी व्हायरल होऊन जातं. काय त्याच्यात इनोव्हेशन. हे जे टॅलेंट आहे ना, हे जर इंजिनिअरिंग मध्ये दाखवलं तर खूप छान होईल. त्याच्यानंतर मी कोण आहे हे तुम्ही विचारलं पाहिजे. आपल्याला बाकीच्या मुलींना आणि इव्हन मुलांना पण सांगावं असं वाटतं की आपल्याला गॉसिपिंग मध्ये खूप इंटरेस्ट राहतो. पण मी कोण आहे हे आपण पहिले केलं पाहिजे. कारण तुम्हाला वाटेल परत हे आले असं रामबाबकडे, तसं नाही. कारण आपल्याला हे खूप वाटतं असं की याचं काय चालू आहे, तिचं काय चालू आहे, मग याचं तिचं काय चालू आहे. अरे पण याचं तिचं काय चालू आहे, तुझ्या काय बापाचं जातंय, तू तुझं कर ना काय करायचं ते. पण आपल्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट राहतो. आणि तिथंच तुम्ही पिक्चर पाहिला असेल, पिक्चर 3 इडियट पण पाहिलंय, तुम्ही सैराट पण पाहिलंय आणि भाग मिका पण पाहिलेलं आहे. मी नेहमी हे 3 एक्झाम्पल जरूर देतो. सैराट फक्त काय झालं, सैराट फक्त लग्नासाठी असतो. प्रेम 10वीच्या वर्षीच पोरगी पळून जाऊन लहान मुलगा होऊन जातो. इंजिनिअरिंग पण 3 इडियट तुम्हाला लाईफ शिकवते इंजिनिअरिंगचं, की तुम्ही इंजिनियर झाल्यावर काय होणार. आणि कोण किधर रहेगा और इंजिनिअरिंग करके कुछ नहीं मिलने वाला भाई. डिग्री तुम्ही बघितलं असेल 3 इडियट मध्ये, जो काही रणछोडदास किंवा काय रॅन्चो, तो नंतर फुनसुक वागणून निघतो. फुनसुक वागणून म्हणजे त्याचा ती डिग्रीचा काहीच उपयोग नसतो त्याला. ती डिग्री तो घेतो पण ती दुसऱ्यालाच जाते. आणि तो जे करतो ते एवढं मोठं काम करतो की बाकीचे त्याच्या समोर फेल्युअर जातात. ते ही डिग्री आहे ना फक्त एक कागद आहे बॉस, कागद, पेपर आहे, पेपर. ती तुम्हाला फक्त तुमचं एखाद्या प्रोफेसर किंवा एखाद्या कंपनीच्या मालकासमोर जाऊन उभं राहण्यासाठी लायक होईल. आजकाल बरेच इंजिनिअरिंगची मुलं मला भेटतात आणि सांगतात तुमच्याकडे असेल तर काही सांगा. ऍक्च्युली माझं फील्ड मार्केटिंग आहे. मार्केटिंग मध्ये कसा मुलगा निवडायचा आम्हाला माहिती आहे. एमबीए वगैरे पण सांगितलंय का कोणी? एमबीए मार्केटिंग कोणी सांगितलं का? नाही. एमबीएची मुलं पण मी जसं मी बोललो पहिले की टीम हँडल करायचं. एमबीएचं पोरं आमच्याकडे टिकायचीच नाही. कारण ते एमबीएचं पोरग एमबीए होतं, बापाचे पैसे टाकतो 1-3 लाख रुपये. मग त्याला वाटतं की मला काहीतरी लगेच एमबीए झाल्या मॅनेजरच झालं पाहिजे. पण असं कोणत्या कंपनीत होत नाही ना. टॅलेंट जरी असलं तरी तुम्हाला ते समजून घ्यावं लागते, सिस्टम समजून घ्यावं लागते बॉस. इंटरव्ह्यूला जेव्हा यायचे ना, आमच्या फील्डची गोष्ट करतो, तेव्हा त्यांना मी सांगायचो का रे भाऊ तुझं एमबीए झालं, तो ब्लेझर घालून यायचा पहिली गोष्ट तर एवढ्या उन्हात आणायचं माझ्या ऑफिसमध्ये. आणि तेव्हा मला अर्ध 50% कळून जायचं की हा ब्लेझर घातला म्हणजे याची अपेक्षा काय. आणि जे त्याला विचारल्यानंतर जेव्हा आपण सांगायचो फील्डवर जा, फील्डवर जेव्हा जायचं, कारण शेवटी फील्ड ग्राउंड लेवलवरती माणूसच असलेला वरती जातो. 2 गोष्टी असतात, एक पॅराशूटर आणि एक ग्रास रूटर. पॅराशूटर आहे ना ते वरतून खाली येतं आणि ग्रास रूटर खालून वर जातं. त्याच्यात एकच फरक असतो, पॅराशूटर फक्त वरतूनच खाली येतात आणि ग्रास रूटर फक्त खालून वरतीच जातात. तेव्हा आम्ही त्यावेळेला 1 मिनिटात आयडेंटिफिकेशन करतो. आता सुद्धा इंजिनिअरिंग मध्ये तोच प्रॉब्लेम आहे. इंजिनिअरिंग भरमसाठ होत आहे, नोकऱ्या नाही. मुलांना आईवडील सांगता, प्रेशर टाकता आता इंजिनिअर. आणि आईवडिलांना पण खूप मोठा भ्रमनिरास असतो, खूप मोठा त्यांना आशा राहते की पोरगं इंजिनियर झालं कधी. आता 2018ला इंजिनिअरिंग फायनल होईल, 2019-20ला एखाद्या ठिकाणी सेटल नोकरी विकरी लागेल, 2021ला आमच्या मुलाचं लग्न करायचं, मुलगी असेल तर सांगून टाका. अरे काय यार, हे काय इंजिनिअरिंग आहे का? अरे त्याला काहीतरी तर करू द्या, श्वास घ्यायला तर वेळ द्या. तर अशा गोष्टीवरती जर आम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर मग आम्हाला पाठवूच नका हो, नोकरी डायरेक्ट लग्न लावा ना. कशाला इंजिनिअरिंग करतात? 12वीने पास होऊन पण मी तेवढेच पैसे कमवून दाखवतो जे इंजिनिअरिंग म्हणून करून दाखवायचे असतात.